उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांनी आज मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत। साधारण 20 ते 22 वर्षानंतर किंवा त्याहीपेक्षा जास्त कालावधीनंतर राज ठाकरे आज मातोश्रीवर गेले होते। याचे घरगुती जरी विषय असला तर याचे अनेक राजकीय तर्कवितर्क सुद्धा लावले जात आहेत। आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन आहेत। काका, काय सांगाल, कसं बघता आजच्या घटनेकडे? आजची घटना अत्यंत आनंददायी आहे। दोन भाऊ आज वाढदिवसानिमित्त एकमेकाला भेटले आणि राजसाहेब बऱ्याच वर्षानंतर मातोश्रीवर उद्धव साहेबांच्या वाढदिवसाला लाल गुलाबाचा भला मोठा पुष्पगुच्छ घेऊन गेले। हे अत्यंत शुभशकून आहेत आणि पारिवारिकदृष्ट्या अत्यंत आनंदाचा क्षण आहे असं मला वाटतं। आज खऱ्या अर्थानं बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती लाभली असेल। दोन भाऊ अशा पद्धतीने एकत्र आलेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आणि शिवसेना जी उद्धव साहेबांच्या आधिपत्याखाली आहे, दोन्ही कार्यकर्त्यात फार मोठा आनंद यामुळे झालेला आहे। राजकीय अंगाने कसं बघता येईल या भेटीकडे? फार राजकीय अंगानं मी आत्ता त्यावर काही भाष्य करू शकत नाही, पण दोघेही आपापल्या पक्षाचे पक्षप्रमुख आहेत, राजकारणात आपलं महत्त्व ठेवून आहेत। त्यामुळे निश्चित त्याचे काहीतरी राजकीय पडसाद भविष्यात उमटल्याशिवाय राहणार नाहीत। मला वाटतं आजचा रविवार राजसाहेबांनी इतर पक्षाच्या नेत्याला दुपारची झोप घेऊ दिली नाही। ते अचानक मातोश्रीवर पोहोचल्यामुळं आता इतर सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्याच्या पोटात गोळा नक्की आला असेल, पण राजसाहेब लहान भाऊ आहेत आणि त्याने मोठ्या भावाच्या वाढदिवसाला जाऊन त्यांना शुभेच्छा देणे अत्यंत सकारात्मक गोष्ट आहे असं मला वाटतं। अनेक दिवसांचं दुरावलेपण होतं, आजच्या भेटीनंतर 100% पूर्णपणे मनोमिलन झालं समजायचं। मी काय म्हणलं, राजसाहेब अत्यंत खुल्या दिलाचे आहेत। आज स्वतःहून ते गेले, त्याच्यामुळे एक भाऊ भावाशी भेटला, मन मोकळेपणाने भेटला, अत्यंत चांगली गोष्ट आहे ना। दोन्ही परिवाराच्या दृष्टीनं सुद्धा ही खूप चांगली गोष्ट आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक परिवार आहे। आम्हाला सुद्धा त्याचा आनंद झालेला आहे की राजसाहेब उद्धव साहेबांना भेटायला गेले आणि निश्चित उभाटाच्या सैनिकातसुद्धा एक आनंदाचा लाट आल्यासारखं झालं असेल आणि भाऊ भावानं भेटणे अत्यंत शुभ लक्षण आहे। मी मागे सुद्धा म्हटलं की आकाशात चांगली नक्षत्र आहेत, यावर्षी काहीतरी चांगलं घडेल। एक एक पाऊल पुढे जात आहे। मला आठवतं मी बहुधा 5 जुलैला बाळासाहेबाच्या समाधीपुढे नतमस्तक झालो होतो आणि मला असं वाटलं होतं की दोन भावानं भाऊ म्हणून तरी एकत्र यायला काही हरकत नाही आणि आज त्याची सगळ्या जगाला प्रचिती आली की भाऊ भाऊ दोघं एकत्र आलेले आहेत। राजकारण आपण काही काळासाठी जरी बाजूला ठेवलं तरी एक भाऊ भाऊ एकत्र येणं हे सुद्धा त्यांच्या राजकीय विरोधकाच्या पोटात गोळा उठवणारच आहे। एक असा विषय आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं हे अशक्यप्राय गोष्ट समजली जात होती। अधूनमधून कोणीतरी बॅनर लावायचं, कुठला बॅनर मातोश्रीवर असायचा, कुठला दादरला असायचा, ज्यात असायचं की या दोन भावांनी एकत्र येणं गरजेचं, असे चाहते होते। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बोललं जायचं हे दोघं भाऊ एकत्र आल्यावर चित्र बदलेलं यांनी आलं पाहिजे वगैरे। मात्र असं असताना सुद्धा राज ठाकरे सुद्धा एकदा म्हणाले होते की हा खूप लांब गेला आहे हो विषय आता, पण ते अशक्यप्राय गोष्ट घडते आहे। खूप चांगली गोष्ट आहे ना। या जगात अशक्य असं काहीच नाही। जर दोघांच्या मनात एकमेकाला भाऊ भाऊ म्हणून भेटण्याची इच्छा असेल तर आपण असं म्हणतो की ईश्वरसुद्धा प्रयत्न करतो दोघांना जवळ आणण्याचे। मला वाटतं बाळासाहेबांच्या रूपाने ईश्वराने हे प्रयत्न केलेत की दोन भाऊ एकत्र यावे आणि ते आज आपल्याला दिसतंय। पण त्यांच्या भाषणात राज ठाकरे खोचक पद्धतीने म्हणाले होते की बाळासाहेब हयात असताना त्यांना सुद्धा जे जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं। त्याचे अर्थ लोक अजून काढतायत, तर एका वाक्याचा अर्थ अजून सगळ्याला पुरता उमगलेला नाही आहे। राजसाहेब कोणत्या अर्थानं बोलले आहेत याचे बरेच अंगाने लोक विचार करतायत, पण एक सकारात्मक विचार करावा, चला कुणीतरी निमित्त होत असतं आणि ते निमित्त मान्य देवेंद्रजी झाले। कसे झाले म्हणजे आणखीन विस्तारानं ह्याला कसं सांगता येईल?
कदाचित मराठीची सक्ती किंवा मराठी भाषेवर हिंदी भाषा लादण्याचा किंवा हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न जर फार काही झाला नसता तर कदाचित हा योग आला असता, पण थोडा उशिरा आला असता. पण मराठीकडं दुर्लक्ष आणि हिंदीची सक्ती या विषयावर ठाकरे रक्त दोन्ही एकत्र आलं, यांना कारणीभूत तर आजची राजकीय परिस्थितीच होते ना. दुसरा महत्त्वाचा प्रश्न यातला असा आहे की या दोन भावांचं मनोमिलन तर होतं आहे, मात्र राजकीय मनोमिलन जो विषय आहे तो मात्र फारसा होताना अजून दिसत नाही. म्हणजे जे समीकरण समोर यायला पाहिजे ते समीकरण समोर येत नाही. त्याच्याबद्दल काय सांगाल? कसं आहे, भाऊ एकत्र येणं हा एक वेगळा विषय आहे, त्यात भावना जास्त असतात. पण दोन राजकीय पक्ष एकत्र यायच्या याच्या खूप प्रक्रिया जटिल किचकट असते आणि ती होण्याच्यात खूप वेळ जातो. त्याच्यामुळे आपण त्याचा आत्ता काही अंदाज बांधू शकत नाही. पण दोन भाऊ जर एकत्र आले तर मला असं वाटतं की खूप चांगली गोष्ट आहे. एकत्र आल्यावर सुद्धा बरेच प्रश्न एकत्रितरित्या सोडवले जाऊ शकतात, एकत्रितरित्या येणाऱ्या अडचणीवर मात करता येते. म्हणून मला असं वाटतं की सध्या भाऊ म्हणून एकत्र आले या दृष्टिकोनातून आपण या भेटीकडे जर पाहिलं तर पुढचे बरेचसे प्रश्न याच्यातून सुटू शकतात किंवा निर्माणच होणार नाहीत. असंही होऊ शकतं की आता हे दोघं तर आले तर त्यांच्यासमोर आपण कुठला समस्या उपस्थित करावी अशी काही हे वाटणार नाही. महाराष्ट्रांना किंवा उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या चाहत्यांना तर हेच अपेक्षित आहे की हे दोघं राजकीयरित्या एकत्र येणं. मी काय म्हटलं, आज आम्ही सगळे आनंदी आहोत, भाऊ एकत्र आलेले आहेत. पुढे काय होईल ते होईल, पण आज भाऊ म्हणून एकत्र येणं आमच्या दृष्टीनं खूप चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण पाहायचं नाही. शेवटी दोन राजकीय नेते आहेत, एकत्र आल्यावर त्यात राजकारण पाहिलं जाईल. पण प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी सांगितलंय की राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळं सेना आणि मनसे या दोघांचेही सैनिक आनंदी आहेत. कॅमेरामन हर्षल निकम सोबत दत्ता कानोटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.